आदिवासी लोकांना जमीन दिली आहे? किती जमिनी दिल्या या आदिवासींना? सांगा ना. आदिवासी जमीन एवढ्या कंपन्या आल्या, कंपन्यांना ग्रामसभेचे ठराव आहे का? आहे का ग्रामसभेचे ठराव या कंपनी MIDC यांना? एक आदिवासी कामगार नाही तिथं. कोणते कामगार आहे तिथं बाहेरून आणलेले UP बिहार वरून? इथले माणसं, इथले तरुण काय कुठं पाठवायचे का? कुंभमेळ्याला पाठवायचे का? इथल्या पोरांना नोकरी नाही. आणि आमच्या सगळ्या तालुक्यातल्यांना विनंती आहे, ज्या ज्या गावामध्ये या लोकांनी ग्रामसभेची परवानगी न घेता, या डाकांब्या गावात, या मोवाडी गावात, या सगळ्यात महत्वाचं ऐकून घ्या, या ग्रामसभेचा अधिकार फक्त आदिवासी लोकांना आहे. इतर समाजाला अधिकार नाही ग्रामसभेमध्ये बोलण्याचा सुद्धा. हे बघा, पेसा जे गाव आहे 106 ग्रामपंचायती दिंडोरी तालुक्यात पेसा आहे. या पेसा गावांमध्ये फक्त ग्रामसभेची जो बोलण्याचा आणि सगळा जो अधिकार आहे तो फक्त आदिवासी लोकांना हे लक्षात ठेवायचंय. इतर समाजाला तोंड ढवळाढवळ करायची नाही, त्यांना बोलण्याची राईट नाही दिला, कारण आम्ही अनुसूचित क्षेत्रातलं बोलतोय. नॉन पेसा ग्रामपंचायत मध्ये आम्ही आमचे हक्क बोलणार नाही, पण जे आमचे हक्क अधिकार ज्या पेसामध्ये आम्हाला दिले ते आम्ही तिला बोलणार. ते असेच हक्क अधिकार असे दिले नाही. राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जयपाल सिंग मुंडा हे लोक शहीद झालेले. तुमचा भारत देश चालवायला, तुमचा हिंदुस्थान चालवायला या आदिवासींच्या जमिनी आहे. बाप आहे बाप. म्हणून सगळ्या लोकांना सांगणे, बापाशी बोलताना रिस्पेक्ट देऊन बोलायचं, मालकाशी अभ्यास करून बोलायचं. जय जोहर का नारा है, जय